पनीरचे चाहते असाल आणि हॉटेल रेस्टॉरंट फास्ट फूड सेंटरमध्ये पनीरचे पदार्थ मागवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे। पनीर खरोखरच शुद्ध आहे का आणि तुम्ही पनीरऐवजी चीज एनालॉग तर खात नाही आहात ना याची एकदा खात्री करा। बातमी आहे चंद्रपुरातून, पाहूयात पनीरची खास खबर। पनीरची वाढती मागणी आणि उत्पादनातील तफावत यामुळे काही व्यावसायिकांकडून पनीरऐवजी स्वस्त चीज एनालॉगचा वापर केला जात असल्याचं उघडकीस आलंय। पनीर हे शुद्ध दुधापासून तयार केलं जातं आणि ते शरीरासाठी पोषकही असतं। मात्र चीज एनालॉग हा पदार्थ खाद्यतेल, इमल्सिफायर, स्टार्च आणि इतर घटकांपासून तयार केला जातो। दिसायला आणि चवीला पनीर सारखा वाटत असल्यामुळे अनेक ठिकाणी त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातोय। मात्र आता ग्राहकांची दिशाभूल टाळण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागानं महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत। पनीरऐवजी चीज एनालॉगचा वापर करणाऱ्या हॉटेल, रेस्टॉरंट, फास्ट फूड सेंटर आणि कॅटरर्सना त्यांचा स्पष्ट उल्लेख मेनू कार्ड, इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेवर करणं बंधनकारक असेल। येत्या 1 मे पासून या नियमाची अंमलबजावणी होणार असून या नियमाचं पालन न करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे। पनीर हा शुद्ध दुधापासून बनलेला एक पदार्थ आहे आणि चीज एनालॉग हा दुधाव्यतिरिक्त इतर खाद्यतेल, इमल्सिफायर, स्टार्च किंवा इतर पदार्थांपासून जो पनीर सारखाच दिसतो पण पनीर नाही, या कारणाने मोठ्या प्रमाणात ग्राहकांची दिशाभूल होत आहे। 30 एप्रिल 2026 पर्यंत हे प्रत्येक कॅटरर्स, हॉटेल्स, फूड वेंडर्स, फास्ट फूड विक्रेता, त्याचप्रमाणे रेस्टॉरंटमध्ये याच्या मेनू कार्डवरती हे ग्राहकांना सहज उपलब्ध होतील असा स्पष्ट उल्लेख यानंतर करण्यात यावा। कारण त्यानंतर 1 मे 2026 यानंतर अशा संबंधित आस्थापनांवर सन्माननीय आयुक्तांच्या निर्देशानुसार हे कारवाई करण्यात येईल।